श्री गुरुदेव दत्त. भगवद्गीता सार. मरणारा अभिमन्यूचा कानामध्ये कर्ण काय बोलला. जेव्हा जेव्हा महाभारताविषयी बोलला जात अभिमन्यूचं नाव महान योद्धामध्ये घेतलं जातं. ज्या वयामध्ये आजच्या मुलांना ज्ञान नसतं त्या वयामध्ये अभिमन्यूने महाभारतातील अनेक महारथींना घाबरवलं होतं. पण शेवटी खूप पराक्रम दाखवल्यानंतर अभिमन्यू वीरगतीला प्राप्त झाला. पण प्रश्न हा आहे की मरताना अभिमन्यूच्या कानामध्ये कर्णाने काय म्हटले होते. हा क्षण होता महाभारताच्या 13व्या दिवसाचा. कौरवाचे सेनापती द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची रचना केली. चक्रव्यूह इतकं शक्तिशाली असतं की कोणीही योद्धा एकदा त्याच्यात फसला की त्याचं परत बाहेर येणं अशक्य असतं. कौरवाकडील सगळ्यांनी मिळून एक षड्यंत्र रचले. ते अर्जुनाला या चक्रव्यूहामध्ये अडकवून चारी बाजूनी हल्ला करणार आणि जर अर्जुन मारला गेला तर पांडव आपोआपच युद्ध हरतील. पण त्या चक्रव्यूहामध्ये अर्जुन अडकला नाही तर ते चक्रव्यूह तोडायला गेला. अभिमन्यू महादेवाकडून मिळालेल्या खास वरदानामुळे जयद्रथने चारही पांडवांना चक्रव्यूहाच्या बाहेर रोखले आणि त्या चक्रव्यूहामध्ये प्रवेश केला. अभिमन्यूने जसं आपल्याला माहीत आहे की अभिमन्यूचे सुभद्राच्या गर्भामध्ये असताना चक्रव्यूहाच्या आतमध्ये प्रवेश करणं शिकलं होतं आणि अभिमन्यूने त्याच गोष्टीचा फायदा घेतला. त्याने चक्रव्यूहामध्ये प्रवेश केला. त्याने न फक्त गुरु द्रोणाचार्य तर कृतवर्मा, कृपाचार्य, कर्ण, दुर्योधन सगळ्याबरोबर लढला होता. चक्रव्यूहामध्ये गेल्याबरोबर त्याने हाहाकार उडवून दिला. त्याने द्रोणाचार्याच्या धनुष्यबाणाला तोडले. त्याचबरोबर कर्णावर 8, कृतवर्मावर 5 आणि शकुनीला 22 वेळा बाण मारले. त्याचबरोबर दुर्योधन, दुःशासन आणि कृपाचार्यांनी जेव्हा अभिमन्यूला पाहिलं तेव्हा त्यांची हिंमत झाली नाही अभिमन्यूचा सामना करण्याची. त्यामध्ये दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण आणि अभिमन्यूचे सुद्धा युद्ध झाले, जेथे अभिमन्यूने एकाच बाणामध्ये लक्ष्मणाचं डोकं धडापासून वेगळं केलं. पाहता पाहता दुर्योधन खूपच क्रोधित झाला आणि त्याने कर्णाला म्हटले की सूर्यास्त होण्यापूर्वी या मुलाला आपल्याला मारायचे आहे. अभिमन्यू एकटाच असा योद्धा होता की ज्याने 8 पेक्षा जास्त योद्ध्यांना एकाच वेळी हरवले होते. जेव्हा द्रोणाचार्यांनी सुद्धा या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा ते कर्णाला म्हणाले की या मुलाच्या हातून धनुष्य सोडला पाहिजे. जर त्याच्या हातामध्ये धनुष्य राहिला तर सूर्यास्त होण्यापूर्वी संपूर्ण कौरव सेनेचा नाश होईल. त्यामुळे संधीचा फायदा घेऊन जर कर्णाने अभिमन्यूच्या धनुष्य तोडला, अश्वत्थामाने त्याच्या रथाने तुकडे केले तर मग काय 16 वर्षाच्या मुलावर 8 पेक्षा जास्त महारथी तुटून पडले. पण सतत अभिमन्यूच्या सगळ्यांशी लढा देत होता. त्यानंतर सगळ्या महारथींनी एक एक करून अभिमन्यूवर खूप बाण सोडले, ज्यामुळे अभिमन्यू जखमी होऊन रक्तबंबाळ झाला. तरीही त्याने रथाचा चाक उचलून युद्ध सुरू ठेवले आणि जेव्हा तो क्षण आला जेव्हा अभिमन्यूच्या समोर पोचला कर्ण आणि कर्णाने त्याला खाली पाडले. कर्णाने अभिमन्यूला त्याच्या जवळ ठेवले. त्याला म्हणाला, हे वीर अभिमन्यू, विश्वाचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याची स्पर्धा फक्त माझ्या आणि अर्जुनामध्ये होती. पण तू आज इतका पराक्रम दाखवलास की मी आश्चर्यचकित झालो. आता संपूर्ण जग म्हणेल इतक्या सगळ्या महारथींनी मिळून एका एकट्या मुलाला वध केला. आता तू या नरकरूपी जगाला सोडून नेहमीसाठी स्वर्गात निघून जा. हेच ते शब्द होते जे कर्णाने अभिमन्यूच्या कानामध्ये सांगितले आणि त्यानंतर कर्णाने अभिमन्यूचे वध केला. या प्रकारे एक महायोद्धा जो फक्त 16 वर्षाचा होता, ज्याने कौरवाच्या 8 पेक्षा जास्त महारथींना धूळ चारली होती, तो स्वर्गाकडे प्रस्थान करू लागला. भगवान श्रीकृष्णांना कोणत्या योद्ध्याने मारले 12 घातक बाण कोणत्या योद्ध्याने मारले होते. भगवान श्रीकृष्णावर 12 घातक बाण काय झालं. जेव्हा महाभारताच्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण झाले रक्तबंबाळ. असं म्हटलं जातं की महाभारताच्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुन आणि दुर्योधनाला 2 पर्याय दिले होते. एक तर तो भगवान श्रीकृष्ण जे निशस्त्र असतील त्यांना निवडा, नाहीतर भगवान श्रीकृष्णाची नारायणी सेनेला निवडा, जी कधीही हारली नव्हती. दुर्योधनाने नारायणी सेनेला निवडलं आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णांना. अशामध्ये प्रश्न हा पडतो की भगवान श्रीकृष्ण तर
निशस्त्र राहणार होते. मग तो कोण योद्धा होता ज्याने भगवान श्रीकृष्णावर 12 बाण मारले होते? तर ते दुसरं कोणी नाही तर स्वतः सूर्यपुत्र कर्ण होता. आता आपण जाणून घेऊयात त्यावेळी नेमकं काय घडलं होतं की कर्णाला भगवान श्रीकृष्णावर 12 बाण मारावे लागले होते. ही गोष्ट आहे युद्धाच्या 17व्या दिवसाची, जेव्हा कर्ण आणि अर्जुन समोरासमोर होते. दोघांमध्ये भयंकर युद्ध चालू होते. दोघे युद्ध एकमेकावर खूप अस्त्र-शस्त्राचा वार करत होते. कर्णाची रणनीती हीच होती की अर्जुनाचा वध करायचा आणि अर्जुनची अशी इच्छा होती की कर्णाचा वध करायचा, कारण दोघांमध्ये लहानपणापासूनच प्रतिस्पर्धा होती. दोघे एक दुसऱ्यांना सर्वश्रेष्ठ धनुर्धर मानत होते. मग ती वेळ सुद्धा जवळ आली जेव्हा कर्णाने अर्जुनावर सर्पबाण चालवण्याचा निश्चय केला. या बाणांना कर्णाने खूप वर्षापासून अर्जुनावर प्रहार करण्यासाठी ठेवले होते. वास्तवामध्ये हे बाण पाताळ लोकात अश्वसेना नावाचा एक नाग होता, जो अर्जुनाचा परम शत्रू होता आणि त्याच्या शत्रूनेच मुख्य कारण होते. खांडववनामध्ये अर्जुनाने त्याचा संपूर्ण घर उद्ध्वस्त केलं होतं आणि जे साप खांडववनामध्ये राहत होते हाकलून दिलं होतं. अश्वसेना तेव्हापासून अर्जुनाला मारण्यासाठी संधी शोधत होती. महाभारतामध्ये काही ठिकाणी असे म्हटले आहे की अर्जुनाला लक्षण मारणारा होता. महाभारताच्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये त्याचे वेगवेगळ्या नावांनी वर्णन केले आहे. कोणी अश्वसेना म्हणतात तर कोणी तक्षक नाग म्हणतात. आणि मुख्य युद्धाच्या वेळी अश्वसेनेने कर्णाच्या बाणाला निवडलं होतं, कारण त्याला माहीत होतं की फक्त कर्णच अर्जुनाला मारू शकतो. तो संधीच्या शोधात होता. कर्णाला सर्पबाणाचा उपयोग करताना पाहून अश्वसेना त्याच्या बाणावर जाऊन विराजमान झाली. कर्णाने अर्जुनावर बाणाचा निशाणा साधला. अर्जुन बाणाच्या रूपामध्ये असलेल्या नागाला ओळखू शकले नाही, पण अर्जुनाचा रथ चालवणारे त्याचे सारथी भगवान श्रीकृष्णाने अश्वसेनेला ओळखले आणि अर्जुनाच्या प्राणाचे रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने त्याच्या पायाने रथाला जमिनीवर दाबले. रथाचे चाक जमिनीमध्ये खचले, घोडे बसले, बाण अर्जुनाच्या गळ्यात ऐवजी मुकुटाला लागून जमिनीवर पडले. या प्रकारे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला वाचवले. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण रथ खचलेल्या चाक काढण्यासाठी खाली उतरले तेव्हा संधी साधून कर्णाने अर्जुनावर वार करायला सुरुवात केली आणि तेव्हा अर्जुनाची ढाल दुसरं कोणी नाही तर स्वतः भगवान श्रीकृष्ण बनले. त्याच वेळी 12 घातक बाण श्रीकृष्णाच्या शरीरामध्ये घुसले. पूर्ण सृष्टीचे रचते भगवान विष्णूंचे अवतार भगवान श्रीकृष्णांनी त्या बाणांच्या जखमांना सहन केले. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला अश्वसेनाविषयी सांगितले. अर्जुनने 6 बाणाच्या सहाय्याने अश्वसेनाचे तुकडे तुकडे केले आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी स्वतः त्रास घेऊन परमप्रिय अर्जुनाला वाचवले.